नमस्कार, मी आशा. आपण पाहता द डिस्कटिव्ह न्यूज. द डिस्कटिव्ह न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया अशातील काही ठळक घडामोडी. कैलासवासी भोलानाथ बाळाराम पाटील व अरविंद पाटील यांच्या स्मरणार्थ मोहना टिटवाळा मंडळ उपाध्यक्ष गाव प्रमुख वडवली नवनाथ बाळाराम पाटील आणि महिला मोर्चा मोहना टिटवाळा मंडळ अध्यक्ष सारिका नवनाथ पाटील यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रभाग क्रमांक 6 वडवली अटाळी मोहना टिटवाळा मंडळ दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दहीहंडी उत्सव निमित्त एकूण 5,55,555 रुपयाची दहीहंडी आलेल्या गोविंद पथकांसाठी पारितोषिक म्हणून ठेवण्यात आली. यावेळी आलेल्या गोविंद पथकांना आकर्षक पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रमुख आकर्षण म्हणजे आलेल्या नागरिकांसाठी आणि महिलांसाठी आकर्षक लकी ड्रॉच्या माध्यमातून पारितोषिके ठेवण्यात आली. पहिलं पारितोषिक LED टीव्ही, फ्रीज, ओव्हन, इस्त्री, मिक्सर, कूलर, पंखा, होम थिएटर, ट्रॅव्हलिंग बॅग आणि 51 साड्या अशा अनेक पारितोषिक ठेवण्यात आलं. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, मनीषा, जिल्हा अध्यक्ष रेखा राजन चौधरी या दहीहंडीला अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली. मोहना टिटवाळा मंडळ अध्यक्ष गाव प्रमुख नवनाथ बाळाराम पाटील आणि महिला मोर्चा पुणे टिटवाळा मंडळ अध्यक्ष सारिका नवनाथ पाटील, अध्यक्ष राजन पाटील, उपाध्यक्ष विजय कांबळे, सचिव मोहन भोईर, सचिव अविनाश पाटील, युवा जिल्हा सरचिटणीस संदीप पाटील, सरचिटणीस अनंता पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष शशिकांत पाटील, वॉर्ड अध्यक्ष दशरथ पाटील, विनय मिश्रा, विजय पाटील, भरत कटारे, गणेश पाटील. यावेळी अनेक राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शविली. यावेळी गोविंद पथकांनी मोठ्या संख्येने येऊन सलामी दिली. आलेल्या गोविंद पथकाला आकर्षक पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये पार पडला. वडवली ग्रामस्थ, अटाळी ग्रामस्थ यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. दहीहंडी हा आपला सांस्कृतिक आणि परंपरेतील एक महत्त्वाचा सण असून म्हणून महाराष्ट्रात हा सण अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. नमस्कार, मी नवनाथ बाळाराम पाटील, वडवली गाव प्रमुख, भारतीय जनता पार्टी मोहना टिटवाळा मंडळ. सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील कैलासवासी भोलानाथ बाळाराम पाटील यांच्या स्मरणार्थ भारतीय जनता पार्टी मोहना टिटवाळा मंडळ व वार्ड क्रमांक 6 याच्या वतीने आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 2024 मध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्सवाने साजरा होत आहे. आणि त्याच्यासाठी साथ आम्हाला ग्रामस्थ मंडळ वडवली, ग्रामस्थ मंडळ अटाली आणि माझे सर्व वार्डाध्यक्ष, महिला वार्डाध्यक्ष, मोहना टिटवाळा मंडळ आमच्या सारिकाताई आणि शक्तिवान भोईर यांना सर्वांना विश्वासात घेऊन आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन दरवर्षी जसा आम्ही दहीहंडी उत्सव मोठ्या साजरा उत्साहाने करतो, यावर्षी पण तुम्ही बघत असाल ताई का गोविंदा पथकांचा पण सरकारचा अभिनंदन करतो मी का सरकारने गोविंदा पथकांसाठी गोविंदा पथकांचा उत्सव एवढा बघितला असेल तुम्ही, मोठा उत्सव आहे. त्याला कारण एकच आहे, आपला सरकार महायुतीचं सरकार आहे. त्यावेळी खुल्ला सांगितलं का तुम्ही खुल्या आनंदाने, इथे कुठली आट नाही ना बंधन नाही, त्या बंधन नसल्यामुळे त्या कारणामुळे एवढा उत्साह तुम्हाला जोरात दिसते. नाही तर 5 थराची तेव्हा 6 थराची मागे बघितलं असेल तुम्ही, महाविकास आघाडीची जेव्हा सत्ता होती तेव्हा भरपूर असं नियम होते का एवढीच 4च थर लावा, 5च थर लावा, बंधन आणायचे. असा महायुतीने आता हा बंध उठवलेला आहे. मी खरोखर धन्यवाद देतो महायुती आणि आपले देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांना खूप आभार त्यांचे मानतो. त्याच्यामुळे खुल्ला असा दहीहंडी उत्सवासाठी जो गोविंदा पथकांना आदेश दिला का खुल्ला तुम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करा, त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे आणि गोविंदा पथकांचे माझी भारतीय जनता पार्टीच्या वतीने व मी गाव प्रमुख नवनाथ पाटील व ग्रामस्थ मंडळ वडवली आणि अटाली कोलीवाडाच्या वतीने मी सर्व गोविंदा पथकांचे खूप खूप त्यांना आभार आणि सर्व नागरिकांचे आभार करतो आणि त्यांना सर्वांचे स्वागत करतो. धन्यवाद. खरंच नवनाथ भाऊंचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण की आपण जर बघितलं असेल तर नवनाथ भाऊ या प्रभागासाठी, या क्षेत्रामध्ये
खूप चांगल्या प्रकारे त्यांची कामगिरी सुरू आहे आणि सालाभराप्रमाणे यावर्षी सुद्धा त्यांनी दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केलेला आहे. आणि आपण सर्वांनी बघितलं असेल की या ठिकाणी गोपाळकाळाचे जे आहेत दहीहंडी फोडायला मुलं या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. आणि खरंच त्यांनी या ठिकाणी महिलांसाठी लकी ड्रॉ वगैरेचे पारितोषिक ठेवलेले आहेत. आणि सारिकाताई त्यांच्या मिसेस सुद्धा या ठिकाणी खूप चांगलं काम करतात. आणि खरंच मोना मंडळामध्ये त्यांचं दोघांचं पण खूप छान काम आहे. आणि खरंच नवनाथ भाऊ तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून. या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता. 9388420420. वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.